कोण कोण तयार आहे रे बा सालबड्डीला चालायला? सांगा मग लवकर. कसं आपल्याला स्पेशल गाडी करायला बरं होती, जास्त नाही तर जुळलं तर काले आपण बच्चा भानगडीत पडू मस्त एखादा डग्गा एका स्पेशल करून टाकूया काले. हा लवकर सांगा मग कोण येते कोण नाही. आम्ही दोघं तर बापक काय हो, तुमचं पहा तुम्ही कोण येते तर लवकर 2 वाजेपर्यंत करा. 2 वाजता आपल्याला निघायचं, संध्याकाळी दर्शन झालं पाहिजे, उद्या सकाळी आपण घरी आलं पाहिजे. म्हणून मुराला लवकर काय तर करा तुमचं कोण कोण येते. माझी इच्छा आहे बा शिवलाल सालबड्डीला यायची, पण तरी पण नाही म्हणता आणि तर किती खर्च आहे शिवलाल सालबड्डीचा? हा तरी पण म्हणजे तिकीट पाणी पकडून म्हणजे सगळं खर्च बा एकूण किती आहे? काय खर्च येते रे? पकड 100 रुपये जायचे, 100 रुपये यायचे, झाले 200 रुपये. काय पाहिजे खर्च पकडून घे 300 रुपयाला, झाले 300 रुपये. काय पाहिजे खर्च त्याच्यातले उरते काही ना काही, म्हणजे पूर्ण खर्च तू 500 रुपये पकडून घे. तुला जर काही घ्यायचं असलं तर मग ते बाकीचं मी काय सांगू नाही शकत बा. हा पण तुले म्हणजे तिथचा खर्च जाण्या येण्याचा खाण्या पिण्याचा म्हणजे 500 रुपये पडते. हो 500 रुपये खर्च पडतो नाही पूर्ण? बरोबर ठीक आहे ना. मग येतो आपलं बघता ना शिवलाल 500 मध्ये होऊन जाईल ना. घे मग येतो. हो जास्त खर्च काय आहे नाही, 500 रुपयामध्ये होऊन जाते म्हणतात. मग येतो मग. बरं तुझे झालं पक्कन. तुमच्या दोघा जर भांडातल्या तुमचं म्हटलं कसं तुम्ही नाही चालत का? हा घरी कशा काढता का? हा तुमच्या सोबती येऊन राहिला तुम्ही चाला ना. मस्त सालबड्डी पाहायला भेटते. कधी पाहिली का सालबड्डी? नसरच पाहिली तुम्ही. मी सांगता नसनच पाहिली. हो एकदा झाला तुम्ही नजारा पाहत तिचा तुम्ही म्हणसान का शिवलाल भाऊ आता डबल येतोच मी याच्यानंतर वाशेत म्हणता तुम्ही डबल येतोच. अरे काय पाहिलं लायकच आहे ना तिथं. ते काय पाडर बाबा नदी आणि महादेवचा अशा खतरनाक जागेवर जाऊन बसलेला आहे का काय सांगू तुले. अशी गुफा आहे. गुफा म्हणजे ते गोट्याची गुफा आणि त्याच्या अंदर जाऊन बसलेला आहे महादेव. मग किती मजा येते पाहिले. दर्शनी मस्त होते. पाहिले भेटते नवीन. हा या लोक राहते बंबाट. मग कम बम मजा राहते. पहा मग चालता का? हो का पाहिजे नाही काय मग. पण काय करता मायाबाजी खडकून आहे ना, आणि घरून आपल्याला आटाने भेटत नाही. मग आता काय पाहिला का मग उधार पाजार कोण दिले तर ठीक, नाही तर मग काही खरं नाही आपलं आलं. चिताचा काय चिताचा पैसेवाला एका शब्दात दिले 500 देते, आपल्याला भेटत नाही ना. पाहिजे तुम्ही शिवलाल भाऊ उधार जर कोण दिले तर येतो, नाही तर मग काही माया खरं नाही बा. मी काही येत नाही. हो चालेल दादा तुम्ही. बरं पाय जसं जमन तसं. नाही ते काम करणं याच्या त्याच्या बाबा सध्याच्या 1000 मागायला लावणं. हा तसंही नाही तर तो 500 मागूनच राहिला. 1000 माग मला 500 त्यासाठी माग. हा करायचे त्या 1000 मागणं म्हटलं 1000 दोघा देऊन जाते मस्त. सध्याचे या लारायला 500 रुपये उधार देऊन दे. पाहिजे बा जमलं तर. कसं माझ्या भावाची काही देत नाही, एकदम चिकट आहे. मग मला सध्या कसं लडू मागा लागा. मागण्याचा माझ्या काय करू नाही म्हणून पण मी मागतो म्हणा. माझ्यासाठी 500 मी मागतो. त्याच्यासाठी जमलं त्याच्यासाठी मागतो. हा जमेतापर्यंत तर पण गॅरंटी नाही घेत बा. दिले ठीक, नाही दिले तर काय कर. अरे मागून तर पाहिजे तू देते ते भाजी देते मागून पाहिजे. आणि तुला भांडतात मग तुझ्या कसा करता तू येत नाही का? आता थगले धनी येऊन लागले बा शिवलाल भाऊ. आणि मी एकटा घरी काय काटा घालू का? आम्ही येतो ना मग. पाहिजे मी बाबाजीला मागतो 500 रुपये. मी येतो. 500 घालणार 50,000 मागणं 1000. त्या मुळे म्हणजे काही कमी आले का पैशाची? सन्ना पैसा आहे ना. आता का निघला त्या मुड्यावर मागा सोयाबीन निघली. पैसा जमाच आहे. हा 1000 मागणं मग हे 500 रुपये याला उधार देऊन देत सध्याचे. बोला पाहिजे बा जिमल भाऊ. मा बाबाला मागून दिलं तर ठीक, नाही तर काही खलं नाही बा. हो मी माझ्या 500 रुपये मागतो. मा बाबांनी दिलं मायला मागतो मी. पण 500 रुपये मागतो मी. बाकीचे काही 1000 रुपयाची गॅरंटी घेत नाही बा. बरं पाहिजे त्या बाबाला मागून दिले तर ठीक, नाही तू याला तरी 500 रुपये घेऊन येतो. हा मग आता लाड्यात मग तू एक काम कर. तू अजून कोणी पाय त्याला पाय उधार पाजार मागून हा जमून टाक द्या. ते पाहिजे तिकडे पाटला गिटला नाही तर ते झाबरू गिबरेल मागून पाय. हा त्याच्यापेक्षा राहते बा पैसे शिल्लकचे त्याच्या घरी पडले. आपल्या पैसे खडकून राहतात. आपला काय हातावर आणणार पानावर खाना आहे. हा 1 रुपये शिल्लक नाही राहत. म्हणून आपल्या पैसे काय नाही पाहायचे पैसे. मा पैसे जर राहिले असते ना मग मिळत नाही असं तुले. पण काय करता आपल्या पैसे आहे नाही ना. हा म्हणून म्हटलं तू एखाद्याला पाय उधार गिधार मागून पाय कोणी दिले तर. बरोबर पाहतो मी शिवलाल भाऊ. पाहतो जमेतापर्यंत आपल्याला म्हणजे 2 वाजतापर्यंत जायचं आहे ना. बरोबर पाहतो मी तोपर्यंत. बरं पहा मग तुम्ही तुमचा काय झालं लवकर. 2 वाजता तयार राहायचा फक्त. हो जास्त टाइम नका करा. 2 वाजताची बस आहे डायरेक्ट सालबड्डी. काय म्हटलं? हा 2 वाजता तयार राहायचा. हो आम्ही जातो अजून कॅन्डिडेट पाहतो कोण येते विचारून पाहतो कोण येते कोण नाही. हा विचारून पाहतो आम्ही येतो. कुठे आहे देवदास गोविंदा महाशिवरात्रीचा दौरा? मोठा महादेव सालबड्डी का ढगा का बा कुठं आहे म्हटलं अजून कुठं? नाही आपला दौरा कुठंच नाही आहे. नाही मोठा महादेव नाही सालबड्डी नाही ढगा. आपला महादेव आपल्या गावातच आहे ना आपल्या घरी आहे. बस आपला दौरा यंदा कुठंच नाही. कोण मग देवदास भाऊ कुठंच नाही म्हणता? ढगाई नाही, सालबड्डी नाही, मोठा महादेव नाही. मग कुठं चालले म्हटलं? इथे चालले का आपल्या कोणतं म्हणते ते धामतिरी चाललाय तुम्ही? अरे नाही ना यंदा कुठंच नाही. धामतिरी नाही का कुठं नाही का कुठंच नाही. यंदा आपला महादेव आपल्या घरीच आहे. आपल्या गावातल्या मंदिरातच आहे. बाकी कुठंच नाही. आपला यंदा कुठंच दौरा नाही आहे. तुमचा दौरा असेल ना कुठं नाही कुठे चालले असेल ना तुम्ही दर्शन आले. ढगा सालबड्डी मोठा महादेव तर होत नाही म्हणा आजच्याच. त्याच्यासाठी 4-5 दिवस पहिलेच निघा लागते. हा कुठं चाललेत मग तुम्ही? आमचे काय खरी नाही. बस देवदास भाऊ जमेतोपर्यंत आम्ही घरीच आहे. आपल्या गावातल्या मंदिरात दर्शन करून घ्यायचं बस झालं. महादेवाला तिथं हात जोडून द्यायचे. वारे वाराच्या तू ना मस्त सालबड्डी नाही निदान ढगात झाले पाहिजे. मस्त तिथं गड गिड्या चढा लागते. मस्त महादेवाचे दर्शन होते. किती गर्दी राहायची याच राहायचे मस्त पाहिले भेटते. हा तिथं झाले पाहिजे तू ना. असं का? बरं पाहतो मग देवदास भाऊ. जमलं जातो मग ढगायला. तुम्ही चालता का? हो चाल ना मग मी येतो लेकाले ढगायले. चला मग जाऊ आपण ढगायला जाऊ लेकाले जवळपास. हा चाल मग. अरे कुठं चालले देवदास भाऊ तुम्ही महादेवाच्या दर्शनाले? हा चाले नसून कुठं चाला म्हटलं सालबड्डीले. सालबड्डी हा कोण चालला बा? शिवलाल तू चालला का? हा आमचा प्लॅन बा ढगायला जायचं जवळपास. ढगा गेल्यापेक्षा सालबड्डी चाला देवदास भाऊ. सालबड्डीला माहिती तुम्हाला नजारे गिजारे तिच्या बाबा वातावरण की कसं आहे तर ते बाबा पाळण ते काय नदी गिदी आणि माझे तर माहिती तुम्हाला कशा ठिकाणी जाऊन बसले आहेत. हा गुपेत ते आणि ते काय गोटे खाली जाऊन बसेल आहे. मग किती म्हणजे फायनल एक सीन आहे. हा सालबड्डी जाऊ म्हटलं मस्त.
नाही आपलं ते सालबड्डी काही ते जमत नाही. आम्ही ढगा चाललो बा. ढगा चालता का तुम्ही? ढगायले नाही तुम्ही जा बा. तुम्ही सालबड्डीला चालले ना, हा तुम्ही सालबड्डीला जा. कोण कोण आहे सालबड्डीवाले? आता आम्ही सध्या म्हणजे 5 जण झालो आहे तयार. म्हणजे मी ह्या झुम्मर आणि ते चत्या लाऱ्या आणि एक आपला बांधाचा आहे. आम्ही असे 5 जण आहे. अजून आम्ही पाहून राहिलो 5-6 जण. मग एखादा मग ढगा करून घेतो म्हटलं स्पेशल. चला रे झाबरू मारते चला तुम्ही सालबंडीला देतात तिकडे ढगाल चालले म्हणजे तुम्ही सालबंडीला चला आमच्या सोबत. हो जा रे झाबरू जा जा याच्यासोबत गपई प्यायले. हो तिथं जाऊन गपई पेन लगायचे बेवड्यावानाचे यायला कामच कोणते राहायचे. हो त्या जेवण पुरायले निवडून राहिला ते पाचते का खायचं. पण ते लगायचे मॅट उन्हाचे या बेवड्यासोबत कायला चालले का मी जायचं आहे रे जरा म्हणजे कसं सुशिक्षित माणसासोबत जा. हा या बेवड्यासोबत चालले ते. मग कसं देतात भाऊ चालता का तुम्ही? हा चला म्हटलं तुम्ही जरा पाहिलं गेलाय तर कसं म्हणजे आम्हाला सपोर्ट होऊन जाते. नाही बा मी नाही शिवलाल पाय बा तूच पाय कोणाला नेतं काय नेतं पण नेऊन राहिला. पण म्हटलं बरोबर देईल हिसाबानं घरी आणजो. हो ते जेवण पुरायला नेऊन राहिला ना तू. हा त्याने म्हटलं तिचं काहीच पाहिलं नाही लक्षात ठेवजो. हो तू नेऊन राहिला. हो सगळी जिम्मेदारी तुला आहे ना आणायची. हा त्याला बरोबर वागवायची. हा बरोबर न्यायचं ना आणायचं. हा नाही तर मग तू म्हणशील का मी तिथं गपई पेतो तिथं लोयतो. हा मला काय माहित पडलं तर म्हटलं गावात आल्यावर तुला शिनारला जे सोडणार नाही. अरे बापा रे माय पण गपई प्यायच्या पहिले तिथं वॉर्निंग भेटून गेली बाबा. नाही ना देवदास भाऊ म्हटलं गपई गिपईच्या मागं लागतही नाही मी काहीच नाही. सीधा दर्शनाला जातो. तिच्या काय म्हणजे जे मेन पॉईंट आहे ते पाहतो. देवाचे दर्शन करतो. यायला काय ते नजारे दाखवतो आणि बस आपल्या घरी. हा हो माहीतच पडतं ना आता काय होते काय नाही. जा मस्त सालवड्डीची यात्रा गित्रा पहा मस्त दर्शन गिर्शन करा. नदीच्या दूरच राहायचं आताच सांगतो मी. हो मोठे मोठे डोळा आहे बरं तिथं. हा मग मला सांगितलं नाही कोणालाच इकडे एकटं तिकडं सोडायचं नाही. हा सगळेजण सोबत राहायचं. शिवलाल तू नेऊन राहिला पोरायनं घरी तिकडलं काही पाहिलं नाही आहे. हा तू नेऊन राहिला ना बरोबर तिला हिसाबशी ना ना तुझ्या काम आहे त्याला घरी. हा तिकडं बरोबर पाय ना बरोबर सोबत राह ना. हा म्हटलं बरोबर लक्ष ठेवतो नाही तर बस तू जाशील तिकडं हे पण इकडे येणं पाहिलं नाही पुरा येणं. हा बरोबर म्हटलं सोबत घेऊन राहायचो त्याले. हो देवदास भूत सोबतच राहतो आम्ही. कोणाला इकडे तिकडे सोडत नाही का काही नाही. म्हणून म्हटलं तुम्ही चला जरा असं मोठे ढाटे माणसं राहिले 7-8 जण तर बरं राहायचे ग्रुपच्या ग्रुप. हा म्हणून चला म्हणून राहिला झाबरूले मारतीले तुम्ही चला मस्त. हा नाही माय काही जमत नाही. मी चाललो ढगा झाबरू ढगा चालला आणि मारती चालला आम्ही म्हणजे 3 जण ढग्याला चालला आम्ही. तुम्ही चालले सालबड्डीला जा ना तुम्ही. हा जा मस्त दर्शन गिर्शन करा. त्याच्या बरात आपलं काहीच नाही आहे. जा यात्रा गित्रा पहा तुम्ही नाही पाहिले पाहिजे असं नाही म्हणून राहिलं. फक्त आता कसं ते जवान पुरायला नेऊन राहिला जरा तर म्हटलं पद्धतशीरनेच होते ना कधी काही तिकडलं पाहिलं नाही आहे. आपलं हे म्हणणं आहे बा बाकी काहीच नाही. हो हे म्हणणं आहे बरोबर पद्धतशीर जाय. हा गपई गिपई जाय तिथं मार्गात लागू नको. लोक म्हटलं चाटेला आहे. हा बस इकडून गपई दिले का तिकडे चाटा मारतात बरं. हो तिथं गपई सस्ती भेटते माझ्या लक्षात ठेवतो. नाही तू म्हणजे सस्ती भेटते ते पिऊ दे इथं. हा 5 रुपये का 10 रुपये गिलास भेटते आणि त्याच्या ह्याच्यात पुरा फाटून जाते झोपून जाते बरं. हा म्हणून म्हणाल त्याच्या नादात लागतच नाही. हो ना देवदास भाऊ आपण त्याच्या मागं लागतच नाही ना. आपलं काम काय फक्त दर्शन करणं तिथं मेन ठिकाण पाहणं. हा देवा धर्माचे दर्शन करणं बस झालं. हो बस आपल्या घराकडे येणं. हा मग तुम्ही नाही येत नाही मग आम्हाला जा लागते 5 जणाले बसणं जातो. मग आम्ही डायरेक्ट बस आहे सालबड्डी बसणं जातो मग. हो जा ना जा बसणं जा डायरेक्ट सालबड्डी बस आहे मस्त बसणं जा. चला येतो मग देवदास भाऊ 2 वाजता जा लागते बा आम्हाला काय करता. हा 2 वाजता जातो म्हणजे रात्रभर आम्ही तिथं काढतो सकाळी वापस येतो गावाकडं. रात्र म्हणजे दर्शनात चालूच होते आमची. हा काय गर्दीच राहायची तिथं. हा जातो मग आम्ही 2 वाजता निघातो आम्हाला. हो तयारी करतो बा. हो जा करा तयारी करा जा मस्त. हो जा यात्रेला जा सालबड्डीले. बाबा मी सालबड्डीला मला पैसे पाहिजे झाले. कोणासोबत चालला रे तू सालबड्डीले? हा सालबड्डीले काही नाही झाला का सालबड्डी काऊन नाही झाला का तिकडे ते चत्यादा लारादा भांडादा ते शिवलाल का काही सगळे जण चालले ना. हा मी काऊन नाही जाऊ. त्याला जाऊ तिथे चाललेच. हो काही नाही झाला का सालबड्डीले की तिथं राहायच्या पाडा गिडा एखादा पडला गिडला खाय आणि तिथं. हा ते डोह घ्या नद्या गिद्या त्याच्यामध्ये पडला गिडला तर काय करशील. हा फालतू दुखापत काय नको माग. हो काही जायची गरज नाहीये. मी जातो मी ते लारादा चत्यादा की चालले आणि तुम्ही नाही म्हणून राहिले मी जातो. 500 लागते फक्त तिकीट सगळं आलं त्याच्यामध्ये खाब्याचा खर्च. बरं लवकर 500 रुपये जातो मी ते चालले 2 वाजता. हे पोट्टही ना बाबा कुठं काही जातं म्हटलं का हे हरकुजून जाते लेखाचं. काय म्हणजे सालबड्डी काय मजा काय का जा ना तिथे ते पाळा खाया हाय कुठं काही पडला गिडला. हा नसली दुखापत आण ना. हा काही नाही झाला का ते बाबू म्हटलं आपण तिकडे जाऊ मस्त मंदिरात जाऊ. तिकडे मस्त उसळ गिसळ चालू आहे मस्त ते वडे गिडे साबुदाण्याचे वडे भेटून राहिले. हा मस्त तिकडे जाऊ आपण तिकडे खूप मस्त वडे गिडे उपास आहे तुले. हा इकडे जाऊ आपण गाठल्या मंदिरात. नाही मी गावात नाही सालबड्डी जातो मी सालबड्डी जातो. काय करा मग पुट्याचा आता सालबड्डी जातोच म्हणते बाबा. कोणी घरचं नाही दारचं नाही ते पुढे लक्ष देता का त्याच्या गुंताल्यात राहन. आता शिवलाल त्याच्या ह्याच्यात राहन. आता इकडे लक्ष कोण द्या सांग बरं मला. हा इकडे लक्ष कोण देणे तर गर्दी एवढी राहते का काय सांगू तुले. हा तिथं मायले लेकरू बाहेर राहते. हा आणि तुझ्या का लहानच्या माणसाकडे कोण लक्ष द्या. हा एखादा हरपला गिरपला काय करशील मग. नाही यार बदमी म्हटलं ना नाही यार बदमी मी राहतो म्हणतात सालबड्डीले 500 रुपये लागते म्हणजे मला 500 रुपये पाहिजे. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आई मला 500 रुपये दे सालबड्डीला जाऊ दे ना मला यात्रेले.
अरे बाबू ऐक ना, माझ्या तिथे एखाद्या तू पडला, काही झालं, काही नदीत गेला का, काही झालं, एखाद्या तुला उचलून नेलं का, काही झालं, मग काय करशील? आम्हाला भेटशील का तू? हा, तिथं कुठून कुठून लोक नाही, कुठून काही लोक येते, एखाद्या तुला चोरून नेलं का, काही नेलं, हा, कोण आहे का त्यावर लक्ष ठेवायला? कोणीच नाही ना. ते शिवलाल ते काका लक्ष देत ठेवते का? ते त्याच्यात गुंतलात राहते, आणि पोट्टे पाटील ते त्याच्यात गुंतलात राहत. हा, त्यावर लक्ष कोण ठेवत सांग बरं मले? हा, एखाद्या तुला कोण नेला गेला आता काय माहित पडते? हा, मला नाही पाहिजे आता, मला जाऊच नाही देत. का माझे आपलीच लाजे, कोणी उचलून नेला, हरपला, पडला, हेच लाजे जावा पाहिजे तेव्हा मला कुठून नाही जाऊ देत तुम्ही. अरे बाबू, मोठा झाल्यावर कुठे जा ना, तू कुठे जा मामा? मग तुझ्या शब्दान बोलत नाही मी. कुठे जायचं? मोठ्या महादेवाला जाय, सालबोटीला जाय, कुठेही जाय, पण आता बाबू आता नको जाऊ. आता त्यावर लक्ष ठेवायला कोण नाही ना. ती बाबा जर त्यासोबत आले असते तर बाबा जमलं असतं, पण मी राहिली ती नाही जमलं असतं, पण त्यावर लक्ष द्यायला कोण नाही ना. तुम्ही ऐकच काय जा, मला कुठं नाही जाऊ द्या. तिकडे जे सालबट्टीला चालल्या होत्या, मी का पैसे सालबट्टी काय माहित, आता मला जाऊच नाही द्यात. बरं बाबू जगन, आपण पुढच्या वर्षी म्हटलं नक्की जाऊ. यावर्षी ते कॅन्सल करून टाक. आता आपल्या गावातल्या मंदिरात जाय, मस्त तिथं वडे गिडे चालले, शाबुदाण्याचे वडे. हा, तुला उपास आहे ना, मस्त ते खाय गोदाळ करून ये तिकडून. हा, सालबड्डीवाला जाऊ दे ना रे. हा, तिकडे काहीच नाही भेटत, खायला भेटत नाही. हो, जे काय ते सगळं विकत घ्यायला लागते, काहीच फुकट भेटत नाही. मग सगळी विकत घ्यायला लागते. हो, काही खरं आहे का? लाईनीत लागा लागते, या लंबी रांग राहते, की रात्र झाली तर ते मला नंबर नाही लागत. मग हा, म्हणून राहिलो यंदाच्या वर्षी आपला गावातच करून घ्या. पुढच्या वर्षी मस्त आपण सालबड्डीला जाऊ लागेतो. अरे वा, जाऊ दे तिकडं, मला करता होतं, जाऊ दे नाही, जाऊ दे. सत्य घटना आहे बा मित्रांनो, लहानपणीचे नाही. हा, कोणी कुठं जातं म्हटलं का आपण मागं लागून जा. तुमचं तर माहित नाही मला, पण मी लागो बा. कुठं सालबट्टी म्हटलं का, कुठे फिरायला जायचं म्हटलं का, मी तर माझ्या घरी जाऊन बम लढो. हो, पण तुम्हाला माहित नाही. तुम्ही जर करत असाल असे लहानपणी तर कमेंट करून सांगा. आणि आताही काही काही लेकरं पाहिजे तुम्ही. कुठं आपण जातो म्हटलं का ते त्याच्या घरी म्हणून मी जातो. हा, आता जर असं तर सांगा म्हटलं. हा, बरोबर आहे माझी गोष्ट, सांगा कमेंट मध्ये. काय आलू पोंगे आम्ही म्हटलं आजच्या तारखेत तुझी दारू निघन का नाही निघन का? महाशिवरात्री झाल्यावर निघनले का? अरे हो, निघते ना रे माम भावा. धीर ठेवून जरा, दारू काढण्या का मजा काय का? हा, काही गडबडचं काम आहे का? ते बनली पाहिजे ना बरोबर. कसं आहे का, आपण जरा लवकर घेणं आलू पोंग्या. कसं महाशिवरात्री आहे, तिथं आपल्याला सालबड्डीला जायचं आहे. हा, आपला गेम नाही करायचा आहे का? काय माहित बा माम भावा, तू कायचा गेम करता काय तर मायाबीन ते दारू काढून राहिला आणि ते सालबट्टीला जाऊन इकून राहिला. तिथे पोलीसवाले राहते, ते चांगले ठोकतात आपल्याला. ते भेटला की हा, तुला म्हटलं मस्त आपण ते फराई चिवड्याची दुकान लावू, मस्त लोकांना उपास तापास राहायचे, धंद खपतेत. तर नाही म्हणे आपण दारूचा धंदा लावू तिथं. मायाबीन एखादा पोलीसवाला भेटला, काही भेटला, हा, चांगला ठोकते तर आपल्याला जेलमध्ये टाकते. मायाबीनचे धंदा करायचं ते नाही करत, फालतूच करत बसते. तेच तर समजत नाही बे आलू पोंग्या. तुला अजून कायच्यात प्रॉफिट आहे, कायच्यात नाही, काय करायला पाहिजे काय नाही ते अजून समजत नाही. तुला शिकून घे मायापासून. चालला मोठा मला शिकून राहिला फराई चिवड्याची दुकान. हो, आपण तो फराई चिवडा आपण बनवला कवा असता आणि इकला कवा असता आणि पैसे आले केव्हा असते. 10,000 रुपयाचं इका, 10,000 रुपयाचं इका, कवा 100 रुपये कवा 200 वन. वाटाच पा लागते. इथं तसं नाही ना. इथं गपईवाला माणूस येतेस. हा, या गपईचा गिलास दिला की तो झोपलाच आहे आणि त्याच्या खिशे कंगाल केलंच आहे आपण. म्हणजे किती कमाई आहे. आणि एकही म्हणजे कोणी येतो म्हटलं यात्रेले तर 1,000-2,000 शिवाय कोणी येत नाही. चांगले कोणी अगयपगच पैसे आणते. हा, चांगली एक गिलास दिली का त्याचे खिशे पुऱ्या गायब. हा, पुऱ्या खाली करून टाकायचे. कमाई तर कमाई आहे. काय राहायचे जरा दिमाग नाही लावले का आलू पोंग्या. चालला मोठा ते फराई चिवडा सांगून राहिला मले. अरे बापले का, काय दिमाग लावला रे माम भावा तू ना. मायाबीन हे तर लक्षातच नाही आलं मायाला. मग तू बिनाकलीचा कांदा आहे ना. हा, शिकून घ्या मायापासून कशा कशा गेम खेळा लागते. तर अल्ला मोठा तुम्हाला ते फराई चिवडा सांगून राहिला. हो, लोक दन्न खातात म्हणते. आपण दारू दन्न पितात लोक. मग सालबुटीला कमी दारू पिते का? हा, आपला मग आता असा प्लॅन आहे ना. दारूचा एक ग्लास द्यायचा, गपईचा एक ग्लास द्यायचा आणि बस तिथं झोपून द्यायचा दिले आणि बस त्याचे खिशे कंगाल करून टाकायचे. काय अरे मग तर मस्त पैसे येत रे माम भावा. कुणीच बगर पैसे येतच नाही. कोणा पाहिजे 1,000, 2,000, 500 काही ना काही पैसे राहतेच. म्हणजे एखादा महिना 500, एखादा महिना 1,000, एखादा महिना 1,500, 2,000 असेच पैसे भेटते मग आपल्याला इथं. आलं मग दादा, सराबही भेटते लोकांच्या तसा. हा, लोकांचे पैसे जर हे करताना गात तर सराबही देते लोक. ते काही नाही होत आपल्याला. आपण आपल्या पोटासाठी करून राहिलो. काही नाही होत. हो, झाला मोठा सांगून राहिला सराब भेटते म्हणते. गुच्चा तू काम का? हो, त्या काळ्याला भट्टी काढली लवकर दारू शिजली पाहिजे. लय मोठे सराब भेटते म्हणते सराब. की मग आलू पोंग्या लवकर काय आले दारू काढ लवकर. हा, आपल्याला सालबड्डीला जावं लागते. उद्याची महाशिवरात्री आजच तयारी करून म्हणजे संध्याकाळी जावं लागते. आजपासून पब्लिक चालू तिथं. बरं ठीक आहे ना माम भावा. आता बाद 1-1.5 घंट्यामध्ये तयार करून डबे भरून ठेवून देतो. तेच म्हणतो. आणि मित्रांनो, आपला पाठ म्हणलं 1 दिवस लेट आला. हा, तर तुम्ही म्हटलं जरा ऍडजस्ट करा. हा, आपली महाशिवरात्री उद्या आहे. हो, आजचा पाठ आपला इथपर्यंतच आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनल असं ना चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण हा, कमेंट करा, लाईक करा. चला तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम. आणि पुढचा व्हिडिओ मित्रांनो नक्की पहा. चांगला चुना बसणार आहे. जे सालबड्डीला येणार आहे ते. हो, आता सांगून राहिलो, नाही तर मग माझा सांगितलं नाही आलं बघा ना. हा, व्हिडिओ नक्की पाहा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. हा, चला तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.